एकदा का तत्वज्ञान आपल्या बुद्धीवरती वर्षाव करावं लागलं. तत्वज्ञान म्हणजे काय? ग्रंथांमधलं तत्वज्ञान आपली ही बुद्धी याच्यावर वर्षाव करायला लागलं, म्हणजे समजायला लागलं, तर दोन गोष्टी होतात. एकतर मनुष्य झोपेत जातो किंवा समाधीत जातो. आपली बुद्धी तेवढी महान नाही म्हणून ती समाधीत जाऊ शकत नाही, आपली बुद्धी छोटी आहे म्हणून ती झोपेत जाते. क्षणोक्षणी करायचंय. काय करायचंय? विचार करायचंय. कसला विचार करायचंय? बाय बाय मला नवरा कसा मिळेल, बाय बाय मला बायको कशी मिळेल, गोरी मिळेल का काळी मिळेल, जॉबला जाणारी मिळेल का पदर घेणारी मिळेल, ड्रेस घालणारी मिळेल का जीन्स घालणारी मिळेल, बाय बाय मला बायको कशी मिळेल. कसला विचार करायचा क्षणोक्षणी? महाराज हा अभंग आवडण्यामागचं कारण असं, तुकाराम महाराजांनी, जर आमच्या लँग्वेजमध्ये बरं का थांबा, तुकाराम महाराज असे म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तारावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकाराम महाराज म्हणतात विचार कर बाबा. चौथ्या चरणापर्यंत तुकाराम महाराज म्हणतात अमक होईल विचार कर, तमक होईल विचार कर, फलानं होईल विचार कर, पण शेवटपर्यंत तुकाराम महाराज सांगत नाहीत की काय विचार कर. ही या अभंगाची गोडी आहे. म्हणून हा अभंग मला फार इंटरेस्टिंग वाटला, म्हणून मी हा अभंग चिंतनासाठी घेतला. विठ्ठल विठ्ठल विचार कोणता अपेक्षित आहे? तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला कसं माहिती? संत तुकाराम महाराज तुमचे काका आहेत का? मी म्हणेन हो. मला प्रत्येक संत माझा कोणतरी नातेवाईक वाटतो. आय स्वेअर, आई शपथ, मला प्रत्येक संत कोणतरी नातेवाईक वाटतो आणि तो संत त्या नात्यातून माझ्याशी फार छान गप्पा मारतो. हे सगळं अध्यात्मामध्ये साध्य होतं, कारण अध्यात्मातलं पहिलं सूत्र आहे प्रेम, आणि प्रेम करण्यासाठी पहिलं सूत्र आहे नातं. बरोबर आहे ना ताई? नातं जोडावं, प्रेम आपोआप निर्माण होतं. बिना लग्नाशिवाय बायको कोण घरी आणतं का? आधी गर्लफ्रेंड असते, गर्लफ्रेंड कोण घरी आणतं का? तिला बायको हे नातं लावावं लागतं, तेव्हा ते समाजमान्य होतं. आणि त्याच्यानंतर ते प्रेम टिकवण्यासाठी 1 जन्म नाही 7 जन्म तुम्ही बांधले जातात. अगदी तसंच प्रत्येक संताबरोबर, देवाबरोबर काहीतरी नातं निर्माण करा, जे तुम्हाला वाटेल तसं. माझं स्वतःचं उदाहरण, मला संत तुकाराम महाराज माझे काका वाटतात. मला फार जवळचे वाटतात ते. मला काही अडलं की मी त्यांच्याशी बोलू शकते. इथेच आहेत असं वाटतं ते, माझ्या इथे. मला ज्ञानेश्वर माऊली माझे छोटे बंधू वाटतात. मी जेव्हा कधी तोंडामध्ये कुठलाही घास घालेन, मला आधी असं वाटतं माझा तो छोटा भाऊ उपाशी आहे का? त्या काळात त्याच्यावरती एवढे अन्याय झाले, लोकांनी त्याला साधं जेवूही घातलं नाही हो त्या लेकराला, तरी ते माझं छोटं भाऊ, माझं लेकरू जातं आणि छान ज्ञानेश्वरी सांगतं. नुसती ज्ञानेश्वरी सांगत नाही, इथून जाताना सुद्धा, समाधी घेताना सुद्धा माझा तो छोटा भाऊ आहे ना, तो माझा भाऊ काय म्हणतो? आता विश्वात मके देवे येणे वाग येत नाही तोषा, या जगताला देवा तू काय दे? सुख दे, समृद्धी दे, एवढंच नको देऊस. ह्या जगताच्या मुखामधून जे जे वाक्य बाहेर पडेल, जो जे वांछील तो तेला हो. ज्याच्यावरती एवढा सगळा अन्याय झाला, तो माझा छोटा भाऊ आहे ना, जगासाठी एवढं सगळं करतो. सांगा, एवढ्या सुंदर भावाची बहीण अशी असायला नको का? असायला पाहिजे ना. प्रत्येक संताबरोबर असंच नातं करा. असंच नातं निर्माण करा. तुकाराम महाराजांनी मला येऊन सांगितलं कुठला विचार असावा. दृष्टांत देऊन विचार सांगते, कारण दृष्टांत दिल्याशिवाय आपल्या सामान्य नागरिकांना कळत नाही. कारण मी स्वतः केमिस्ट्रीची स्टुडंट आहे, त्याच्यामुळे कफ सिरप कडू असते. मुळातली कफ सिरप जी खातो ना आपण, ते लिक्विड औषध पिता ना, हा ते गोड गोड लागतं. मग बाटली उघडतो डायरेक्ट पितो. पिता ना, गोड गोड लागतं. बाटली उघडायची, त्यात लिहिलेलं असतं 1 ml 2 ml 3 ml, पण आपण काय करतो? बाटली डायरेक्ट उघडतो आणि डायरेक्ट बाटली तोंडाला लावतो. बरोबर आहे की नाही? हा, ते कफ सिरप आहे ना मावशी, खरं मुळातलं ते कडू असतं. मग आम्ही काय करतो? त्याच्यामध्ये फ्लेवर ऍड करतो. फ्लेवर म्हणजे कुठला? स्ट्रॉबेरी, ऑरेंज. मग ते कसं होतं? पिण्यालायक होतं. अगदी तसंच ह्या संतांचे विचार बघायला गेलं तर ना, सामान्य जीवांना कळायला फार अवघड आहेत. मग आमचं काय काम आहे? त्याच्यामध्ये थोडासा दृष्टांताचा फ्लेवर, त्याच्यामध्ये थोडासा निरूपणाचा फ्लेवर, त्याच्यामध्ये थोडासा संगीताचा फ्लेवर, त्याच्यामध्ये थोडासा ऍक्टिंगचा फ्लेवर टाकायचा आणि तुम्हा सगळ्यांना हळूच घे रे बाळा घे असा तो द्यायचा. हे आमचं काम बरं का. तर एक दृष्टांत देऊन पुढे जाते. संत तुकाराम महाराजांना कोणता विचार सांगायचा आहे? महाराज, एक नगर होतं, नगराचं नाव होतं नेहमीप्रमाणे आटपाट नगर.
आटपाट नगराचा राजा फार हुशार, जितका हुशार तितकाच तो पराक्रमी. राजा नुकताच लढाया जिंकून पुन्हा आपल्या राज्यामध्ये आला. ऐकताय ना बाळांनो? राजा नुकताच लढाया जिंकून आपल्या राज्यामध्ये आला आणि आता राजाने काय ठरवलं, पुढची चढाई करण्या अगोदर जरा वेळ विश्रांती घ्यावी, काही महिने राहावं राज्यामध्ये आणि मग पुढची चढाई करावी. जसा राजा हुशार तसे त्याचे मंत्रीही हुशार. असं नाही की मंत्री त्याची निंदा वगैरे करायचे, मंत्रीही हुशार, त्याच्या बाजूने बोलणारे. तर मंत्रिमंडळ रोज सकाळी बसायचं आणि रोज दरखास्त व्हायचं. तर एकदा मंत्रिमंडळ बसलेलं असताना सगळे विषय निपटून झाले, सगळं काही मांडणी वगैरे करून झाली, सगळे शांतपणे बसले. राजाच्या जवळचे 3 मंत्री राजाला विचारतात की राजा, तुम्ही एवढे मोठे तत्वज्ञानी आहात, यू आर सो बिग 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 फिलॉसॉफर, तुम्ही एवढे मोठे तत्वज्ञानी आहात, थोड्या तत्वज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सुद्धा सांगा. तर राजा म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगतो, पण त्या अगोदर माझ्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. तर ते म्हणतात, काय करावं लागेल? राजा सैनिकांना बोलवतो आणि 3 पोती आणतो. डू यू नो पोथ? पोथ इट्स व्हेरी सिंपल. पोथ, व्हेरी गुड, इट्स अ पोथ. बरोबर, गोणी पोती आणायला सांगतो, 3 पोती. प्रत्येक मंत्र्याला एक पोतं देतो आणि राजा काय म्हणतो, पोत्यामध्ये उड्या मारत जा म्हणत नाही. राजा त्यांना काय म्हणतो की ही पोती घेऊन तुम्ही जवळच्या वनामध्ये जा, आपली वनराई आहे, त्या वनराईमधून तुम्ही फळं गोळा करून आणा माझ्यासाठी. उद्या सकाळी दरबारामध्ये माझ्यासाठी फळं घेऊन. आता काय होतं, पहिला मंत्री जातो वनराईमध्ये फळं आणण्यासाठी. त्या मंत्र्याला काय वाटतं, काय फालतूगिरी करतो, विचारलं तत्वज्ञान आणि हा फळं आणायला सांगतो. तिथल्या सैनिकांना सांगितलं असतं तरी आणून दिली असती. हे काय माझं काम आहे फळं आणणं? मग तो काय करतो, त्या पोत्यामध्ये खाली सगळा भुसा भरतो, त्याच्यामध्ये थोडीशी माती भरतो, मग थोडेसे दगड भरतो आणि सगळ्यात वरती 2 पातळ्यांवरती 2 लेयर लवकर कळेल. विढल विढल मिसळमध्ये कसा खालचा लेयर मूग भाजी, त्याच्यानंतर तर्री आणि त्याच्यानंतर शेव, बरोबर आहे की नाही? तसं तो काय करतो, वरच्या लेयरला 2 लेयरला फक्त चांगली फळं ठेवतो, गोणी पॅक करतो. 2 तासात त्याचं काम होतं, पुन्हा आपल्या घरी जातो 2च तासात. दुसरा मंत्री काय करतो, तो सुद्धा वनराईमध्ये येतो. तो विचार करतो की राजाने काय हे काम सांगितलंय, सैनिकांना पण सांगू शकला असता, मला आता काम सांगितलंय, काम तर करावं लागणार. मग तो काय करतो, खाली पडलेली जेवढी फळं असतील ना तेवढी सगळी गोळा करतो, पोत्यामध्ये भरतो. पण वरच्या बाजूला तो काय करतो, 2 लेयरला तोही चांगली फळं भरतो, वरची फळं एकदम पुसून धुवून भरतो, गोणी पॅक करतो. अवघ्या 4 तासात त्याचं काम होतं. आता तिसरा मंत्री काय करतो, तिसऱ्या मंत्र्याला वाटतं आपल्या राजाने आपल्याला काम सांगितलंय, भले ते काम काहीही असो, कसंही असो, ते काम मला इमाने एतबारे पूर्ण करायचंय. मग तो काय करतो, प्रत्येक फळ निवडून घेतो, खालच्या बाजूला कच्ची फळं भरतो, एकदम कच्ची, नंतर तो थोडी पिकलेली, नंतर पिकलेली आणि वरच्या बाजूला एकदम पिकलेली फळं भरतो आणि अशी गोणी तो पॅक करतो. आणि एवढं सगळं करायला त्या बिचाऱ्याला पूर्ण 1 दिवस लागतो. तो बिचारा रात्री घरी परत येतो. आता 3 पण जण आपली गोणी घेऊन दुसऱ्या दिवशी राजदरबारात येतात आणि राजाला म्हणतात, बघा राजे हो, आम्ही फळं आणले तुमच्यासाठी. आणि तो पहिला मंत्री असतो ना, तो तर सारखा म्हणतो, बघा अहो उघडून बघा, अहो तळापर्यंत बघा गोणी. म्हणजे आपल्या घरात पण असतं ना, आई आज भांडी मी घासलेत, नीट बघा, भांडी नीट घासलेत का बघा. छोटी अशीच करते, नेहमी मलाच भांडी घासायला लावते. ही कधी करत नाही, कधीतरीच करते, पण 10 वेळा सांगते, आई भांडी मी घासलेत, आज लादी मी पुसलेत. अहो सुनबाई हो, विढल नाही, कसं आहे माहितीये, 4G आहे, त्यामुळे लोडिंगला थोडासा त्रास होईल. विढल अंडरस्टँड ना? 4G बाल्कनी 4G अंडरस्टँड? 4G तेवढं मात्र आम्हाला लवकर समजतं ताई. इंग्लिश वी अंडरस्टँड, 4G वी अंडरस्टँड, फेसबुक वी अंडरस्टँड, व्हॉट्सअप, बरोबर आहे? आता पहिला मंत्री सारखा म्हणतो, राजेसाहेब बघा. राजा काय म्हणतो माहितीये का, मला काहीच बघायचं नाहीये, सैनिक हो इकडे या 3घांनाही घ्या आणि तुरुंगामध्ये डांबा. 1 आठवडा यांना कोणी भेटायचं नाही, जेवायला द्यायचं नाही. जी पोती यांनी भरून आणलेत त्याच पोत्यातली फळं यांनी खायची. आता मला सांगा, 1 आठवडाभर सगळ्यात व्यवस्थित कोण राहील? तिसरा, बरोबर आहे की नाही? आणि पहिले 2 उपाशी
फळं गोळा कोणी केली? त्यांनीच. गोळा कधी केली? आधी डोक्यामध्ये गोळा केली आणि मग प्रत्यक्षात गोळा केली. बरोबर आहे की नाही? अगदी तसंच तात्पर्य ऐका. अगदी तसंच आपण जे कर्म आता करत आहोत ना महाराज, ते क्रियमान कर्म आहे. ते जातंय आणि साठतंय कुठे? आपल्या संचितामध्ये. आणि तेच आपल्या समोर भोगण्यासाठी येते प्रारब्ध म्हणून. याचं कारण तो नाहीये, आपल्या पूर्व प्रारब्धामुळे तो पुत्र म्हणून आपल्याला प्राप्त झालाय. गेल्या जन्माचं काहीतरी तो मागणं परत मागायला आलेला आहे. असं समजू नका हीच माझी बायको प्रेमाची, काहीतरी भोग चांगले फेडायला आले. असं समजू नका हेच तुमचे सौभाग्य. काहीतरी कर्म आता फेडूनच जाणार आहे, हे लक्षात ठेवा. असं नाही याचा अर्थ की आपल्या व्यक्तींवर प्रेम करू नये, पण त्या प्रेमाचं रूपांतर ओव्हर अटॅचमेंट मध्ये होऊ नये, ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. एका गोष्टीचा तुम्ही विचार केला का? त्या तिन्ही मंत्र्यांनी जी 3 कर्म केली ती हाताने करण्याआधी त्यांनी विचार केला, त्या गोष्टीचा आधी विचार केला. ताई, आपण प्रत्येक कर्म करण्याआधी विचार करतो, बरोबर आहे की नाही? म्हणून तुकाराम महाराजांना विचार अपेक्षित आहे. कसला विचार अपेक्षित आहे? की बाबा जे करतो आहेस त्याचं फळ तुला भोगायला येणार आहे. मग क्षणोक्षणी विचार करायचा येतो, म्हणजे नुसता विचारच करत बसायचा आहे का? नाही ताई, आमचं 2 स्विच असतात. एक स्विच ऑन झाला की दुसरा ऑफ होतो. विचार तरी चालू राहू शकतो, नाही तर कर्म तरी चालू राहू शकतं. असं काही आहे का? आता या क्षणी सुद्धा तुमचं एक मन कीर्तन ऐकतंय, पण एक मन घरामध्ये कुठे त्या जिंतूरमध्ये परभणीच्या मार्केटमध्ये फिरून 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 काल बघितलेल्या साडीवरती जाऊन येते. बरोबर आहे ना? एक मन आतमध्ये आहे. एकदा विचार करून बघा, 2 मन आहेत. एक मन इकडे असतं, एक मन दुसरीकडे असतं. कधी वेळ मिळाला तर विचार करा, तुमचंच मन आहे, आपलंच आहे. विचार करायचा तेव्हा करा, पण मरताना करू नका. महाराजांना हा विचार अपेक्षित आहे की बाबा प्रत्येक कर्म करायचंय तुला. कुठलाही व्यक्ती बिना कर्माचा राहू शकत नाही. भले तो संन्यासी झाला, भले तो हिमालयात निघून गेला. आमचे संन्यासी बाबा, आमचे बाबा संसारात राहतात, तरी सुद्धा शाळा ओपन केली त्यांनी मुलांना शिकवण्यासाठी. चला, मुलांना विनामूल्य शिकवतात आणि किती मोठी कौतुकाची गोष्ट. टाळ्या झाल्या पाहिजेत ना. विनामूल्य सेवा. साधा एखादा पाहुणा जरी घरी आला तरी 2 खातोय चपाती, किच्च्यावर खातोय चपाती. आमचे बाबा एवढ्या 50 मुलं आहेत त्यांच्या शाळेमध्ये. 50 स्टुडंट्स, माय गाईज, 50 स्टुडंट्स. बरं, गाईज म्हणजे मुलगा मुलगी दोन्ही. गाईज डू यू नो गाईज? आमच्या इकडे काय गाय म्हणजे असं असतं, एवढं सगळं ते करतात. संसारामध्ये प्रत्येक कर्म करत असताना कुठलाच मनुष्य हा कर्मा वाचून अडलेला नाही, कर्माला चुकलेला नाही. भले तो संन्यासी झाला, भले तो हिमालयात गेला, हिमालयात का जाऊन त्याला रोज त्याचं ते वस्त्र धुवावंच लागतं, रोज कमंडलू घेऊन पाण्यासाठी जावंच लागतं. पायाखाली मुंगी येत नाही का हो? पायाखाली मुंगी येत नाही का? वारीला सगळे निघाले, बस 50 जणांनी भरली आणि बस खाली कुत्रे येऊन मेलं. पाप कोणाला लागणार? जेवढे 50 जण आणि तो 51वा ड्रायव्हर आणि 52वा कंडक्टर, सगळ्यांना मिळून कुत्र मेलेल्याचं पाप डिवायडेड बाय 52. प्रत्येकाला ते पाप लागलं. त्याच्यामध्ये जो जो सामील होता. चालता चालता पायाखाली मुंगी मेली, झालं पाप. आपल्याकडे ऋषीपंचमी नावाचा उपवास असतो, तो यासाठी असतो. घरामध्ये केर कचरा काढत असताना बायांनो ऐकतोय ना? आमच्याकडे भक्त हो म्हणतात, बाया बोललेल्या मुंबईच्या बायकांना आवडत नाही, पण तुम्हाला चालता ना? कसल्या ग वैगुणाच्या. तर घरामध्ये केर कचरा काढताना आणि हे म्हणतात परमार्थच करून देत नाही. स्वतः कीर्तनाला येतात का बघा, सगळ्या बायकाच असलेत, विढल विढल. घरामध्ये केर कचरा काढताना एखादा ढेकून मरतो. हायत वे ढेकणं, सोडा तो विषय नाही आपला. घरामध्ये कचरा काढताना एखादा ढेकून मरते, एखादा झुरळ मरते, एखादी मुंगी मरते, एखादी पाल, एखादा उंदीर तर आपण मुद्दामून मारतो. ह्या सगळ्या पापांचं काय? ऋषीपंचमीचा उपवास. बायकांनो, महिलांनो, आपल्यावरती फार मोठी जबाबदारी. आपल्या घराण्याचे जी काही पापं घडतायत ती पापं फेडायची. म्हणजे तो उपवास करताना मनामध्ये ती भावना आणायची की माझ्या कुळामध्ये जर काही असं पाप झालं असेल तर हे ऋषीमुनी हो, माझा हा
माझा हा उपवास स्वीकार करा आणि ही सगळ्या पापांमधून त्यांना मुक्तता द्या. ही भावनामध्ये ऋषी पंचमीचे उपवास करताना मनामध्ये असावी लागते. तेव्हा तो उपवास घडतो पूर्णपणे. म्हणजे प्रत्येक कर्म करत असताना आपल्याला विचार हा करायचाच आहे. बिना विचाराचा उपवास जरी केला तरी तो फोल जातो. बिना विचाराचं व्रत केलं फेल जातं. बिना विचाराची पूजा केली तरी फेल जातं. बिना विचाराचा पेपर लिहिला तर माणूस फेलच होतो. बरोबर ना? बरोबर आहे ना? वेदांत विठाल विठाल. काही विचार आम्ही करत नाही का? आम्ही विचार करत नाही का? आम्ही विचार करूनच बोलतो. आम्ही घरी आलो की बोलतो. काय का तुला कळत नाही? सगळ्या घरामध्ये अस्ताव्यस्त पसरा मांडून ठेवलायस तू. हा काय बाळासारखा रडत असतो. घरी आल्याला किरकिर 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 करतो. आम्ही ऑफिसवरून एवढं दमून यायचं. बरोबर ना पुरुष? आम्ही ऑफिसवरून एवढं दमून यायचं. घरामध्ये येऊन पगार द्यायचा. तुला साधं घर स्वच्छ ठेवता येत नाही. बाळाला नीट सांभाळता येत नाही. मग ती काय म्हणते? चुकलं चुकलं चुकलं. नाही, ती काय म्हणते? मी काय नोकरी नाही का इथली? मी काय मोलकरी नाही का इथली तुमच्या घरची कामं करायला? गेल्या दिवाळीला म्हटला होता अंजलीबाई सारखा नेकलेस बनवून दे. अजून दिला नाही. बरोबर आहे की नाही? पण हे जाऊ दे छोट्या पातळीवरचं. मोठ्या पातळीवरती एवढा मी मेहनत करतो पुरुष मंडळी, एवढा मी मेहनत करतो तरी मला प्रमोशन काही मिळतच नाही. माझी फार 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 इच्छा आहे मला प्रमोशन मिळावं. माझी इच्छा आहे मी घरी आल्यावरती बायकोने घर कसं स्वच्छ ठेवावं, सुंदर साडी नेसावी, माझं बाळ कसं हसत हसत माझ्याकडे यावं आणि त्याने मिठी मारावी, बाबा बाबा मी आज अभ्यास केला केला. असं होतं कधी? असं होतं कधी? नाही म्हणतात. बघा जबाबदारी तुमची आहे. बरं महिलांचं तरी पोट भरतं? नाही भरत. प्रत्येकाला इथे असणाऱ्याला वाटतं की आपल्या घरामध्ये कमीत कमी गरिबांची मर्सिडीज डू यू नो? वॅगनार प्रत्येकाला वाटतं आपल्या दारामध्ये निदान गरिबांची तरी मर्सिडीज वॅगनार तरी असावी. प्रत्येकीला वाटतं माझी सून जास्त नाही फक्त गोरी असावी. माझी सून जास्त नाही फक्त जॉबला असावी. तिला जास्त नाही फक्त 25,000 पगार असला तरी चालेल. जास्त नाही शेलकड बांधायची असावी. जास्त नाही सुस्वभावी असावी. मला चांगली सून हवी. मला दारामध्ये मोटर हवी. मला माझी बायको सुस्वभावी हवी. मला माझा मुलगा हुशार हवा. या संसारामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला हवं हवं हवं. त्याला संस्कृतामध्ये भव 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 असं म्हणतात. सांगू सिद्ध करू? आशीर्वाद देताना काय देतो आपण? पुत्रवती भव म्हणजे पुत्रवती हो. पुत्रवती अष्टपुत्रवती द्विपुत्र ओनली वन पुत्रवती. मुलगा पुत्रवती नो पुत्रवती भव. बरोबर? सुखी भव सौभाग्यवती भव. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या संसारामध्ये ज्या आपल्याला हव्या 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 वाटतात त्यांना भवसागर असं म्हणतात. महाराज याला भवसागर का म्हटलं? थोडस माझ्या चिमुरडीचं चिंतन असं की भव रोड का नाही म्हटलं? भव रस्ता का नाही म्हटलं? रस्त्यावरून चालता चालता कधी कोणी बुडला असं ऐकलं? पण या भवाच्या सागरामध्ये मनुष्य बुडतो आणि असा बुडतो की गटांगळ्या घ्याव्या लागतात आणि त्याला बाहेरही येता येत नाही. तिथेच तो मरतो आणि त्याला कळतही नाही आपण भवाच्या सागरामध्ये बुडवून मेलो. मावशी ऐकताय ना? या भवाच्या सागराची खोली किती असावी महाराज? भवाच्या सागराची खोली 2 गोष्टींइतकी असते. नीट ऐका. भवाचा सागर प्रत्येकाचा भवाचा सागर हा वेगळा असतो. पाटील काकांचा वेगळा असेल, जाधव काकांचा वेगळा असेल, पाटील काकींचा वेगळा असेल, जाधव काकींचा वेगळा असेल. प्रत्येकाचा भवाचा सागर. शोधा कोण आहेत ते? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाचा भवाचा सागर वेगळा आहे. भवाच्या सागराची खोली ताई कशावर अवलंबून आहे? 2च गोष्टींवरती. एक आहे मी आणि दुसरं आहे माझं. हे सोडून तिसरा विषय येत नाही. ज्याचं मी आणि माझं मोठं त्याचा भवाचा समुद्र खोल आणि जितका तो खोल तितका तो मनुष्य जास्तीत जास्त पुढे जातो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही?
भोगतो राघडे आणि तुझं संचित हे तुझ्या भावने वाचून नाही. आणि तुझी भावना जर मी आणि माझं याने भरलेलं आहे तर तुझा हा भवसागर जास्तीत जास्त खोल आहे. आणि जितका भवसागर खोल आहे तितका जास्त तू गटांगळ्या घेतो आहेस. म्हणून जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं का म्हणतात. 2 श्लोकांनी समजावून सांगेन श्रोते हो. तुम्हाला जास्त ताटकळत ठेवणार नाही मी. कारण कसं असतं माहितीये महाराज, एकदा का तत्वज्ञान आपल्या बुद्धीवरती वर्षाव करावं लागलं. तत्वज्ञान म्हणजे काय, ग्रंथांमधलं तत्वज्ञान आपली ही बुद्धी याच्यावर वर्षाव करायला लागलं म्हणजे समजायला लागलं तर 2 गोष्टी होतात. एकतर मनुष्य झोपेत जातो किंवा समाधीत जातो. आपली बुद्धी तेवढी महान नाही म्हणून ती समाधीत जाऊ शकत नाही. आपली बुद्धी छोटी आहे म्हणून ती झोपेत जाते. विढाल विढाल गोंदवलेकर महाराजांच्या समोर बसायचे आणि कुठलाही कीर्तनकार असो, एवढा लहान असला तरी त्याला म्हणायचे कीर्तन कर. आणि त्याचं कीर्तन सुरू असताना गोंदवलेकर महाराजांची समाधी लागायची. आमचे समर्थ महिला बघायचे नाही, पुरुष बघायचे नाही, कोणालाही कीर्तनासाठी उभं करायची त्याची पात्रता असली की. आणि त्याचं कीर्तन चालू असताना त्यांची समाधी लागायची. श्रोते हो, आपल्याला झोप येते याचा अर्थ ते कुंभकर्णाची पत्नी वगैरे ते सगळं ऐकलं असेल तुम्ही. एम आय राईट? तसे हुशार आहात तुम्ही. एवढी कीर्तन ऐकली, उगाच काय एवढी ते बसले. आजच्या कीर्तन काढतो थोडस आपलं निवृत्तीनाथ महाराज देशमुख. विठ्ठल विठ्ठल एवढे यांचे कान पकलेले, तेवढे यांचे कान पकलेले ना महाराज. दृष्टांत पूर्ण पण करायची गरज नसते. एवढं हुशार लावावं लागतं प्रत्येक वेळी नवीन दृष्टांत. येस, वी आर हॅव्हिंग समथिंग न्यू. कम कम या या या, आमच्याकडे नवीन आहे दृष्टांत. बरोबर आहे ना? अरे हो म्हणतायत. विढाल विढाल गीतेमध्ये सुंदरसा श्लोक आहे. गीतेमध्ये सुंदरसा श्लोक आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचतो पण हे 2 श्लोक कधी आले तर नीट वाचा. ताई सुंदरसा श्लोक आहे. इंद्रियानु परान्यहु इंद्रियेभ्यः परम मनः परस्तस्तेषु बुद्धिर्यो मनस्तस्तेषु बुद्धिर्यो बुद्धे परस्तस्तु सा. बरोबर आहे ना महाराज? म्हणजे क्रम कसा असतो. इंद्रियांच्या पलीकडे प्राण, प्राणांच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडे आत्मा. आत्म्याच्या सगळ्यात जवळ कोण असतं? बुद्धी. बरोबर आहे की नाही? मग जेव्हा वैकुंठ गमन असं आपण म्हणतो, वैकुंठ गमन नरक गमन. हा, वैकुंठ गमन नरक नरक. कळतंय ना? जोरात नाही बोलायचं. जेव्हा वैकुंठ गमन होत असतं ना, अहो कळतंय ना? हा, ते नरक गमन होत असतं ना त्यावेळेस काय होतं, तो जो आत्मा असतो ना, आत्मा त्याला चिकटलेली काय असते? बुद्धी असते. आणि म्हणून म्हणतात जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. वासना कुठे असते? बुद्धीमध्ये. मरताना मनुष्य विचार करतो बाबा माझ्या लेकाचं कसं व्हायचं, मग ये बनून त्याचाच पोरगा. बरोबर आहे की नाही? कसं व्हायचं ते बघ तुझं तूच. याचाच अर्थ जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे जाऊन वचन देतात, अंतकालेच मामेव स्मरण युक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तस्त्र संशयः. मरताना तू तुझा हे कलेवर म्हणजे शरीर जर माझा विचार करून टाकलंस तर निश्चितपणे तू मला येऊन भेटशील. कारण तुझ्या बुद्धीमध्ये कोण असेल? मी असेल. मावशी, नाम कशासाठी घ्यायचं? नाम कशासाठी घ्यायचं? पुण्य मिळवण्यासाठी. नंतर आधी कशासाठी घ्यायचं? जे आपण पूर्ण वर्षभर करतो तेच परीक्षेत लिहितो ना. बरोबर ना? पूर्ण वर्षभर जो अभ्यास करतो ना, जे पूर्ण वर्षभर करतो ते परीक्षेत लिहितो ना आपण. अगदी तसंच पूर्ण आयुष्यभर जे नाम घेतो ना, ते नाम असा तो श्वास निघत असताना ते नाम मुखात यावं यासाठीचा आपण सराव करत असतो. विठ्ठल विठ्ठल श्रोते हो, कीर्तन अगदी मार्मिक आहे. 2-3 तत्व फार चांगली सांगितली, नक्की घेऊन जा. नाम कशासाठी घ्यायचं? मरताना ते नाम प्रभूचं मुखामध्ये यावं यासाठीचा हा सराव आहे. बाकीचे सगळे म्हणतात ना, 1 के साथ 1 फ्री, 2 साड्यांवर 1 साडी फ्री, 2 मौच्या तुबा घेतल्यावरती 1 डाबर दंत मंजन फ्री. अगदी तसंच तुम्ही नाव घेतलं ना की त्याच्याबरोबर पुण्य फ्री, पापांचा नाश फ्री. पण सगळ्यात महत्वाचं काय? मरताना त्या
पाहिजे, असं कितीतरी उदाहरणं आपल्या शास्त्रामध्ये आहेत. नक्की काय करावं, पत्नी कशी असावी, तात्पर्य, या गोष्टीचं तात्पर्य, पुरुष हो तुमची पत्नी कशीही असो, तुमचा परमार्थ त्यांच्यावर अवलंबून नाही, तुमचा परमार्थ हा तुमच्यावर अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल.